नमस्कार, कसे आहे सर्वजण? मजेत ना? मी पण मजेतच आहे. तर सर्वांचे स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. चॅनलचं नाव तर तुम्हाला माहीतच आहे, आशा लाईफस्टाईल. तर नवीन असं सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर प्रत्येक दिवस हे आनंदात जगलं पाहिजे, हॅपी राहिलं पाहिजे, कारण आयुष्यात कधी काही वेळ सांगता येत नाही. तर आज मी बनवत आहे कढी भजी. तर व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही, इकडे भजी बनवत आहे मी. इकडे कढीसाठी साहित्य काढलेलं आहे सगळं. कढीपत्ता, हिरवी मिरची, लसूण, जिरे, मोहरी आधी मी भजी तयार करत आहे. तर प्रत्येक दिवस हे अंदाज जगलं पाहिजे, कारण आयुष्यात कधी काय होईल सांगताच येत नाही. आणि आपल्यावर काय घडलं याचं टेन्शन घेण्यापेक्षा आपण उद्या काय आपल्याला करायचं आहे याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. कारण टेन्शन घेऊन आयुष्यात जे घडलं ते घडलं. टेन्शन घेऊन काय उपयोग नसतो. आपण काय करतो, हा असा म्हटला तो तसा म्हटला, याच्यामध्येच आयुष्य घडतो. म्हणजे हाच विचार करत आपण आपला जो दिवस असतो तो वाया घालवतो. कारण प्रत्येक दिवस हे आनंदात जगा, कारण की कधी काय होईल सांगताच येत नाही. आता माणसाचा घडीचा पण भरोसा राहिलेला नाही. त्यामुळे प्रत्येक दिवस हे आनंदात जगा, कुठलेही टेन्शन न घेता. टेन्शन हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतंच, पण आपल्याला सुखी कसं राहता येईल ते माणसाने बघितलं पाहिजे. त्यामुळे हॅपी राहा, आनंदी राहा. कारण या आयुष्यामध्ये ना आपण फक्त स्वतःचा विचार करायचा. कारण तुम्ही दुसऱ्यांचा विचार करत बसला तर ते तुम्हाला कधीही तुमच्या कामी येणार नाही. आज तुम्ही म्हणता हा माझा तो माझा, पण काय असताना टाईमावर कोणीही कोणाच्या मदतीला येत नाही. हा तर मी अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे बऱ्याच जणांना पण अनुभव आला असेल. त्यामुळे आपण आपलं म्हणजे प्रत्येक दिवस हे आनंदात जगलं पाहिजे, हॅपी जगलं पाहिजे. रिकाम्या लोकांचं टेन्शन घेत बसायचं नाही. कारण तुम्हाला 10 पैकी 9 जण वाईट बोलणारे असणे, एक जण चांगलं तर म्हणेल. आणि जगामध्ये सगळ्यांनाच लोक नावं ठेवतात. तर त्यामुळे कोणाचाही विचार नाही करायचा. आपण आपल्या आयुष्यात आपल्याला काय करता येईल, काय चांगलं करता येईल याचा विचार करायचा. तर आता छानपैकी जिरे, मोहरी, सगळं कढीपत्ता, कोथिंबीर, लसूण टाकून चांगलं परतून घेत आहे. आणि कढीसाठी मी अमूलचंच दही वापरते, मला तेच आवडतं, कारण ते जास्त आंबट नसतं. आणि थोडीशी शुगर आणि मीठ टाकायचं आहे. खूप छान लागते कढी. मी अशाच पद्धतीने करते, तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. कोणी कोणी ताकाची बनवते, पण मी ताकाची नाही आवडत मला, तर याचीच बनवते. थोडंसं बेसन पीठ काढून टाकायचं, म्हणजे घट्ट होते. आणि दही मी मिक्सरमध्ये हलवून घेतलं. तर त्याबरोबर आहे पोळ्या आणि राईस. आता करायचं आहे जेवण. या सर्वजण जेवण करायला. तर आता लग्न वगैरे सगळं झालं. 1 महिना लग्नाचाच राडा चालू होता. त्यानंतर आता परत मुलाला पण हॉस्टेलला टाकलं, म्हणजे अकॅडमीला टाकलं. त्याचं पण आता मुलांना कसं काही करायचं असलं म्हणजे आपल्याला वाटत नाही आपल्या मुलांना लांब पाठवावं, पण मग एक ना एक दिवस आपली मुलं आपल्यापासून लांब जातातच. आणि त्यांना म्हणजे काही घडवायचं असेल तर त्यांना लांब पाठवावंच लागेल, कारण इमोशनल होऊन उपयोग नाही. कारण त्यांनी पण आयुष्यात काहीतरी केलं पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. मुलं चांगली निघली किंवा स्वतःच्या पायावर उभे राहिले तर आईवडिलांना त्याच्यात आनंद असतो. मुलं लांब गेल्यानंतर आपल्याला वाटतंच, कारण आपण एवढं लहानची मोठं करतो, तळहाताप्रमाणे त्यांना सांभाळतो, जीव लावतो. मग माणसाला थोडं मुलं इकडे तिकडे झाले की काळजी वाटतेच. मला पण वाईट वाटतंच, पण मग आज डोळ्यामध्ये अश्रू आणून उपयोग नाही, कारण की त्यांना काही घडवायचं असेल तर आपल्याला आपल्यापासून लांब करावंच लागेल. तर आता थोडी साखर टाकायची आहे, म्हणजे चांगली चव येते कढीला. मुली पण कितीक दिवसाच्या असतात आपल्या घरी, थोड्या दिवसच असतात. तर बघू शकता आपली कढी आता छान उकळी येऊन द्यायची बारीक गॅसवर. छान लागते, नक्की अशी ट्राय करून बघा. मी तर अशाच पद्धतीने बनवते.
आणि प्लेन म्हणजे कडे कोणी खात नाही, भाजी त्याच्यात टाकावंच लागतात, म्हणजे अजून खायला छान लागते. मी जशी बनवली आहे तशी नक्की तुम्ही ट्राय करून बघा. बघू शकता व्हिडिओमध्ये किती छान उकळी आलेली आहे. आणि भजे पण छान कुरकुरीत झालेले आहे. मी काही भाजी टाकले, काही खायला बनवले होते एक्स्ट्रा. आणि जास्त वेळ ठेवायचा नाही, कारण की जास्त वेळ उकळी येऊन दिल्यानंतर ते जास्त म्हणजे हे होऊ शकतं, भाजीमध्ये गिचका होऊ शकतं. त्याच्यामुळे थोडीशी एक उकळी येऊन द्यायची, नाहीतर लगेच गॅस बंद केला तरी चालेल तुम्ही. आता करायचं आहे छानपैकी जेवण. या सर्वजण जेवण करायला. आपला व्हिडिओ कसा झाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. चला आता मला करायचं आहे जेवण. बघू शकता आता जेवणामध्ये काय काय आहे. तर त्याबरोबर स्वीट तर पाहिजे नसतं, मग स्वीटमध्ये काय आणलेलं आहे, गुढीशेव. तर आता बनवत आहे मी ताट. आता करायचं आहे जेवण. तर आता उद्या आहे मुलाला अकॅडमीला रविवारीच सुट्टी असते. आता उद्या त्याचा कॉल येईल. परत त्याचे थोडेसे डॉक्युमेंट्स राहिलेले ते पण बनवायचे आहेत. तर वाटतेच, काळजी वाटतेच माणसाला, कारण मुलांना आपण एकटं सोडलेलं नसतं कधीच. तर त्याला पण फर्स्ट टाईमच बाहेर पाठवलेलं आहे. पण चला मग आता करत आहे जेवण मी. तुम्ही पण या जेवण करायला. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.